12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी समाजातील कर्मकांडातील भोंदूगिरी उघड करत देवाला म्हणजेच इष्टलिंगाला आपल्या हातात दिले. ज्या ज्या संतांनी भोंदूगिरीला विरोध केला त्यांना त्याच काळात प्रचलित समाज व्यवस्थेकडून संपवण्यात आले असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर गणेश बेळंबे यांनी केले. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनच्या वतीने आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेचं समारोपाचं पुष्प गुंफताना बेंबळे बोलत होते. ऐसे कैसे झाले भोंदू असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या प्रसंगी आमदार देवेंद्र कोटे, जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भाजप जिल्हा सदस्य जगन्नाथ गायकवाड, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांची उपस्थिती होती. यावेळी श्री बेळंबे पुढे म्हणाले की सर्वसामान्याचा बुद्धीचा भ्रम करून भोंदूबाबा त्यांचा गैरफायदा घेतात, आपल्या शिष्यावरच अत्याचार करतात आणि धनिकाचा पैसा लुटतात. सध्याच्या काळामध्ये विकाराचा पूर वाहत आहे, म्हणून सदाचाराचा पूर येत नाही. यावेळी प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार, प्राध्यापक संगमेश्वर नीला, प्राध्यापक शिवशंकर बिराजदार, आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक बुरकुले यांनी केलं. स्वागत विजय बिराजदार यांनी केले. वक्त्यांचा परिचय राहुल बिराजदार यांनी करून दिला. सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी केलं. आभार प्रदर्शन सोमेश्वर याबाजी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरगी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, सिद्धेश्वर कोरे, गंगाधर झुरळे, गौरीशंकर आतनुरे, मल्लिकार्जुन पाटील, अमित कलशेट्टी, विजयकुमार हेले, शांतवीर बसवंती यांच्यासह वीरशैव विजनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. धारण करणारे, भव्य वस्त्र धारण करणारे हे सगळे तुमच्या सर्वसामान्य माणसाचा आणि भावनेचा फायदा घेत आहेत आणि तुमचं शोषण करत आहेत. याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलंय आणि त्याच्या पुढे जाऊन संत तुकोबा म्हणतात, नवसे सायास पुत्र कन्या रत्न होती, का करणे लागे पती. नवसे सायास पुत्र कन्या रत्न होती, का करणे लागे पती. आपल्याला घरात जायची काही गरज नाही ना. 90,000ला चिंचुका विकत घ्यायची गरज नाही. केमिकल लोचा केलेला 12 लाखाला विकत घ्यायची काही गरज नाही. पण आमच्या परंपरा, आमच्या शरीरावर आमचा मेंदू नाही. आमच्या मेंदूमध्ये दुसऱ्याचा मेंदू आणि शरीर आमचं चांगलं. 80% समाज या देशामध्ये स्वतःचा मेंदू वापरत नाही. आता तुम्हाला दुसरं एक भयंकर सत्य सांगतो की रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. आता रामकृष्ण हरी जर हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असेल आणि मी आपल्यापैकी जर सगळ्यांना विचारलं की रामकृष्ण हरीचा अर्थ काय, तर आपल्यापैकी बरेच जण असं म्हणतील की रामदेव होता, कृष्णदेव होता, हरिदेव होता. उठता बसता देवाचं नामस्मरण जर झालं तर धर्मातील मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल आणि जीवाचं कल्याण होईल, असं फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा, रीत रिवाज आहे आणि रामकृष्ण हरीचा आम्ही जप करतो. पण आपणास ठाऊक नसेल की रामकृष्ण हरीचा अर्थ वेगळा. तिसरी गोष्ट की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरीचा अर्थ सांगत नाही. कारण रामकृष्ण हरीचा जर खरा अर्थ त्यांनी सांगितला तर माझाच बुक्का, माझीच माळ आणि माझाच गुरुमंत्र चालणार नाही आणि माझं दुकान हे चालणार नाही. म्हणजे हे सगळे संत नाहीत, आजच्या काळातले जंत आहेत आणि संधी साधू भोंदू आहेत. बुवाबाजीच्या नावाखाली ते तुम्हाला गिराईक म्हणून वटवतात. याच्यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काही नाही. 2015ला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी प्रचंड दुष्काळ पडला, लातूरला रेल्वेनं पाणी आणायची वेळ आली आणि लातूरच्या रेल्वेच्या पाण्याची बातमी बीबीसीवर दिली. जागतिक पातळीवर लातूरची दुष्काळी नोंद खूप वेगळी झाली. मी कोल्हापूरला गेलो आणि मी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा पांडव प्रताप केला. घ्यावं का असते त्याला. मग त्यांनी सांगितले 300-400, आपण अंदाजे किंमत समजू 500. थोडं कमी करा. आपली इंडियन टिपिकल सवय आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांची तर टिपिकल सवय आहे. तुम्ही कुठली आहात? मी म्हणालो लातूरचा आहे. मग घेऊन जावा, तसंच घेऊन जा. मी म्हणतो तसंच का बरं, मी पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही 500 म्हणता, मी 400 देतो.
तो म्हणला नाही तुमच्याकडे रेल्वेनं पाणी आणते एवढं आमच्याकडून घेऊन जा. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.